मित्रांनो नमस्कार. ट्रेडिंग ओनरच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज गुरुवार आहे. इलेक्शनमुळं शेअर मार्केट बंद आहे. पण उद्याच्या ट्रेडिंगसाठी आज आम्ही तयारी करणार आहे. मी माझं प्री मार्केट अनालिसिस करणार आहे आणि काही स्टुडंट सुद्धा ऑफलाईनचे आलेले आहेत, जे की आम्ही सोबत प्री मार्केट करणार आहेत. आम्ही कशाप्रकारे हे डिस्कशन करणार आहे तुम्हाला पण ह्या ब्लॉगद्वारे दाखवतो. चला. झाला सगळ्यांचा रेडी? किती किती स्टॉक्स झाले काढून? 5. असं कोण आहे की 10च्या पुढे काढलेत? असं कोण आहे का 2 पेक्षा कमी काढलेत? नाही. ठीक आहे, बघूयात आपण. चला. आणि प्रत्येकाने मला प्लॅन पण सांगायचा आहे, की ते स्टॉक्स जर तुम्ही काढले उद्यासाठी, तर त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे? कशा प्रकारची ती लेव्हल तुम्ही ठरवली? त्या लेव्हलवर कुठल्या प्रकारे, कुठल्या स्ट्रॅटेजीने ट्रेड मिळू शकतो? कुठल्या लेव्हलला फक्त ब्रेकआउट करणार आहे, तर कुठल्या लेव्हलला फक्त रिव्हर्सल करणार आहे? कुठल्या लेव्हलला कोणताच ट्रेड नाही करणार आहे? सगळं सांगायचं मला. जोपर्यंत जमत नाही, तोपर्यंत आज घरी जायचं नाही. ओके. डिमांडिंग एरिया फाइंड केला परफेक्ट. आणि हे निघालं छोटा सपोर्ट येतो. छोटा सपोर्ट आणि हे आपलं हे कारण हा खूप मोठा हे ओके, परफेक्ट. मग ही लेव्हल कशाची आहे? हा सपोर्ट रेजिस्टन्स आहे. पण त्या रेजिस्टन्सचं काम काय उद्या आपल्याला? काय करणार त्या रेजिस्टन्सवरती? सपोर्ट आहे. आहे ड्रॉइंग तर बरोबर आहे. आता कुठल्या ड्रॉइंगला काय करणार सांगा? 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सांगा मला. इथून जर इथं लॉंग करणार का? इथून नाही, नाही, बरोबर आहे. खाली सपोर्टला खालच्या खालच्या सपोर्टला लॉंगला करणार. एकदम बरोबर. एसबीआय रेजिस्टन्स पण पे ओके. त्याचं आपल्याला सापडले कन्फर्मेशन आपण काउंट रिव्हर्सल का? येस ओके. इंडस्ट्रीमध्ये पण ऑलरेडी ॲक्टिव्हिट झालेले आहेत. ओएनजीसी खूप जास्त बुलिश आहे. पण पडलाय पण सेकंड पुल बॅक करू की सेकंड पुल बॅकला कन्फर्मेशन मिळाली की लिक्विडिटी आपण वगैरे हा सगळं लिक्विडिटी वगैरे बघून आपण करू शकतो. मदरसन पण साईडवेज जाऊन परत आणि खालच्या सपोर्ट वरती आलाय. तिथे कन्फर्मेशन मिळाली आपण मागची लिक्विडिटी घेतली पाहिजे फक्त. लिक्विडिटी घेतली पाहिजे. परफेक्ट. ह्या नियमाच्या बाहेर उद्या ट्रेडिंग न झालं पाहिजे. Yes. उद्या आपण करणारच आहे सोबत. महिंद्रा महिंद्रा वगैरे. आता हा जो प्लॅन केला तुम्ही, इथं मार्केट पोहोचणं अवघड आहे उद्या. हो. ठीक आहे, चलो. हा खाली लॉंग एंट्री सपोर्ट मोठा आहे तो. इट्स ओके. परफेक्ट. खालच्या लेवल येईपर्यंत वाट बघावी लागेल. कदाचित तो उद्या येणार नाही, खालच्या लेवलला परवा येईल. हो. पुढच्या ट्रेडिंग सेशन देईल. तर हे नियोजन परफेक्ट आहे. असे तुम्ही 10 स्टॉक्समध्ये काढून ठेवायचं. प्रत्येक ठिकाणी अलर्ट लावून ठेवायचं आणि जिथं मग आपला अलर्ट हिट होईल, जो स्टॉक लेवलच्या जवळ येईल तिथं ट्रेड करायचं, म्हणजे आपल्याला मुवमेंट मिळणार. फक्त कन्फर्मेशन जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ट्रेड नाही करायचं. रूल्स सगळे फॉलो करायचे. 30 मोटरमध्ये 15 मिनिटे. ओके. 15 मिनिटचा टाइम फ्रेम. टीव्हीएस मोटरमध्ये हा एक 4 ते 5 दिवस खाली पडलाय स्टॉक आणि इथं शॉर्ट कव्हरिंगमध्ये आपण करू शकतो. हा एक सपोर्ट आहे बरोबर. आणि हा खाल्यानंतर आपण इथं सेकंड पुल बॅक, लॉंग एंट्री. बघून आपण लॉन्च करू शकतो. कारण याच्यामध्ये टार्गेट आपल्याला जास्त ॲक्शन होणार कारण शॉर्ट Okay. कव्हरिंगची लेवल आहे. एक्झॅक्टली. आणि इथं जर नाही आपला ट्रेड झाला तर हा एक पाठीमागचा Perfect. support आहे. एकदम बरोबर. हा. ओके, आता मी काही तुम्हाला स्टॉक्सचं प्री मार्केट अनालिसिस करून दाखवतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये आता काय बदल आहे तेवढा फक्त शोधा. सोपं आहे, अवघड काय नाही. ऑलमोस्ट 70% तुम्ही बरोबर अनालिसिस केलेलं आहे. फक्त थोडी विचार करण्याची पद्धत चेंज करावी लागते का ते चेक करा. आणि तुम्ही पण ह्या 2 लेवल्स आता ड्रॉ केलेल्या असतील. ही जी वरची लेवल आहे ती मी सध्या डिलीट करून टाकतो, त्याची गरज नाही लगेच आपल्याला. 15 मिनिटांच्याच टाइम फ्रेमवरती डायरेक्ट आलोय मी. त्यानंतर ही एक लेवल आहे जी की शॉर्ट कव्हरिंगची लेवल आपण म्हणू शकतो, पण अजून ती परफेक्ट नाहीये. मार्केटला थोडं थांबावं लागेल या एरियामध्ये, तेव्हा जाऊन तिथं शॉर्ट कव्हरिंग होण्याची पॉसिबिलिटी आहे. टीव्हीएस मध्ये अशी कुठली महत्वाची लेवल दिसत नाहीये मला. हा जो सपोर्ट आहे हा एकच सपोर्ट सध्या आहे. आता हा सपोर्ट एवढा जास्त महत्वाचा नाहीये बाकी स्टॉक्सपेक्षा. टाटा मोटरमध्ये तो खालचा सपोर्ट खूप महत्वाचा होता आणि टीव्हीएस मोटरमध्ये एवढा काही सपोर्ट महत्वाचा नाहीये. आयशर मोटरमध्ये असं काही खास कुठली लेवल बनलीच नाही. रेजिस्टन्स सपोर्ट ड्रॉ करायला आपण करू शकतो, पण लगेच ट्रेड मिळण्याचा काही चान्सेस नाही त्या ठिकाणी. बरं, असं काय आहे का की आपण जे काही ट्रेड केलं, किती किती झाले, किती ट्रेड आहेत ना? 5 आहे. चाळीला 6 ट्रेड केले तर 1 2 3 4 5 ह्या महिन्यातले 80% ॲक्युरसी. 85% नाही 90%. एकच असेल काहीतरी पण टाइमपास. 90% ॲक्युरसी चालली. तुमची किती पाहिजे? 50% पाहिजे मला. आता 1 2 ट्रेड तुमचे चुकले तरी चालतील, जे माझे बरोबर आहेत एकटे ट्रेडिंग करताना.
हे जे तुमचे स्क्रीनशॉट्स आहेत ना, हे निम्मे चुकीचे तर निम्मे बरोबर पाहिजे. असं झालं की तुम्ही झाला प्रॉफिटेबल. पण ह्याच्यामध्ये तुमच्या हातात काय आहे, मार्केटला कुठं न्यायचं हे तुमच्या कोणाच हातात नाही, माझ्या पण हातात नाही. आपण कुठं पण ट्रेड घेतला तर लॉस तर होणारच आहे निम्म्या वेळी. पण त्या अनुभवानेच होणार आहे की तुम्ही 10तले 8 बरोबर कराल. तो अनुभव तुमच्या हातात काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं मॅनेजमेंट. शिकवलं जर मॅनेजमेंट केलं, सायकोलॉजिकल ट्रेनिंगचे जे पीडीएफ दिल्यात ते सांगितले करायला, तुम्ही करत नाही मला माहिती आहे. अजून पण जर्नलमध्ये रोज ते अफर्मेशन्स लिहिले पाहिजेत. हा, ते फील केलं पाहिजे, थोडं मेडिटेशन अफर्मेशन्स केलं पाहिजे. फक्त 1 महिना करून बस तरीच सांगतोय, तुमच्या माइंडसेटमध्ये एवढा फरक पडणार, तुम्ही चूकच करणार नाही कसलीच. आणि हे मॅनेजमेंट तुम्ही चूक नाही केलं की शक्यच नाही तुम्ही लॉसमध्ये जाणं. 10तले 4च बरोबर करायच्यात मग. आणि तुम्हाला माहिती आहे 10तले 4 बरोबर केली की आपण एसएल प्रत्येक ट्रेडला देत नाही. 6 चुकणार, त्याच्यामध्ये 3 तर आपण ब्रेक इव्हनला काढणार आहे. म्हणजे लॉस विषयच येत नाही. तुम्हाला फक्त पहिला महिना किंवा 2 महिने सिरियसली करून बघायचे छोट्या कॅपिटलने. हे पहा, टेक्निकलमध्ये चुका होतात, काहीच प्रॉब्लेम नाही. किती पण होऊ द्या. निम्म्याला निम्म्याच ट्रेड बरोबर येतो. मी परत सांगतोय. मॅनेजमेंटमध्ये ते तुमच्या हातात आहे. मॅनेजमेंटमध्ये एक पण नाही चूक झाली पाहिजे. आता माझी दिसते कुठे मॅनेजमेंटमध्ये चूक, टेक्निकलमध्ये चुकलं ठीक आहे. बाकी कुठं मॅनेजमेंटमध्ये चुकायचंच नाही. तर हे माझं काय आहे, हे ₹2 कमवले इथं. हे ₹2 कमवले, ₹4 कमवले. त्यात ₹2 कमवले, ₹6 कमवले. आणि ह्यात काल ₹2 कमवले, ₹8 कमवले. आणि घालवले किती इथं ₹1. अजून ₹7 शिल्लक आहेत माझ्याकडे. म्हणजे 7 ट्रेडची रिस्क आहे. कंटिन्यू 7 ट्रेड चुकल्यानंतर मी ह्या महिन्यात ब्रेक इव्हन येईल. आणि जर 7 ट्रेड चुकले नाहीत मग प्रॉफिटमध्येच निघाला महिना. आणि कसा पण प्रॉफिट आपला जे टार्गेट आपण सेट केलं त्याच्यापेक्षा जास्त होतोच. ट्रेडिंग कुठं पण करा अंदाजे, हे नियोजन झालं पाहिजे. मी नियोजन करायलाच भरपूर वेळ झाला होतो. ट्रेडिंग करायला बघितलं आपण, आलो कुठं टाकला हात तर जातेच मार्केट. आता हा जर ट्रेड एसबीआयचा केला नसता ना मी, तर डिसेंबर पासून आतापर्यंत ऍक्युरसी किती असेल माझी 100%. हा कुठे ह्यात फक्त मी किती ₹5,000 रिस्क घेतली होती, कारण की हा ट्रेड लॉजिकल नव्हता म्हणून ₹5,000 फक्त लॉस झाला याच्यामध्ये. कारण की आपण असं टाइमपासवरच केलता, प्रॉपर बनला पण नव्हता रिटेस्ट केला. तर डिसेंबर मध्ये हेच होते बघायला लाईव्ह शो है ना. हे सगळ्यांचं होणार आहे, फक्त याला थोडा वेळ जाणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये अनुभव खूप महत्वाचा आहे. बाकी आता तुमचं टार्गेट आहे 50% ॲक्युरसीचं. आता तुम्हाला ट्रेडिंग करावं लागेल हे पुढचे 8 दिवस. या पुढच्या 15 दिवसांमध्ये ऑलमोस्ट रोज एक ट्रेड करा, तुम्ही पण करा आता. मग तुम्हाला समजेल की आपण ह्या लाईव्ह ट्रेडिंग सेशन्सपेक्षा पुढच्या 15 दिवसानंतर जे लाईव्ह ट्रेडिंग सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पण दिसणार आणि तुम्हाला कॉन्सेप्ट पण क्लिअर होणार. निफ्टीमध्ये भेटला तर हो घ्या ना, पण निफ्टीचं सगळं पॉईंट क्लिअर असतील तर सगळं ते कॅल्क्युलेशन जे शिकवले ते समजून तर. आणि शक्यतो निफ्टीमध्ये कधी घ्यायचा, थीटा कमी असेल ऑलमोस्ट, आणि प्रीमियम पण स्वस्त भेटते आणि स्टॉप लॉस पण कमी येतो आणि रिस्क रिवॉर्ड कमीत कमी 1:3. जर ती पॉसिबिलिटी असेल तर घ्या. गडबड वाटते, थोडं डाऊट वाटते, नाही घ्यायचं. डाऊट वाटलं की घ्यायचंच नाही ट्रेड निफ्टीत. स्टॉक्समध्ये घ्या बिंदास, निफ्टीत नाही घ्यायचं. इक्विटीमध्ये राहतात नाही, माझ्याकडे फोन नाही आता माझा. काल एका स्टुडंटने PNL पाठवलाय, तुम्हाला दाखवलं का मी, ₹1,00,000. एका दिवसाचा नाही प्रॉफिट, तो मागच्या 6 महिन्यांचा कन्सिस्टंट प्रॉफिट आहे, फक्त ऑप्शन ट्रेडिंग करून. पण तो डिसिप्लिन त्याच्यामध्ये बिल्ड झालाय, त्याला फरकच पडत नाही कुठं जातोय. सेटअप बनला आणि जर ऑप्शन प्राइस बिहेवियरने सपोर्ट केला ऑप्शन बाईंगसाठी तरच ते ट्रेड करतो. 3 ते 4 दिवसात एक ट्रेड करतो ऑप्शन मध्ये तो, बस. फक्त बाईंग. 97,000चा प्रॉफिट आहे, ₹5,000 ब्रोकरेज चार्जेस आहेत, 93,000 प्रॉफिट आहे. 92,000 काहीतरी. डिसेंबर नाही, मागच्या 4 का 6 महिन्यांचा. आपल्याकडे तसले स्टुडंट नसतात की आज प्रॉफिट झाला आज दाखवला, तरी 3 महिन्याचा, 2 महिन्याचा, 6 महिन्याचा तुम्ही पण दाखवणार 4 महिन्यांनी. एका दिवशी कोणी दाखवेल प्रॉफिट करून, मी पण दाखवेल. आता तुम्ही महिनाभर बघता रोज. मित्रांनो, गाडीमध्ये DF भरायचंय ते भरून येतो आता, कारण की उद्यापासून गाडी जाणार आहे 5,000 किलोमीटरच्या प्रवासावरती. आम्ही जाणार आहे, कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, तुम्हाला सगळं शक्य झालं तर व्लॉग्स किंवा इंस्टाग्रामवरती अपडेट देतो. ओके. बस
मित्रांनो, गाडीचं चाक पंक्चर झालेलं आहे असं दिसतंय या ठिकाणी आम्हाला. 27 झाली हवा. लास्ट टाइम मी भरलेली परत कमी झाली, याचा अर्थ पंक्चर आहे. आता पंक्चर काढावी लागेल. चलो.